नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये। आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सन ऑफ सरदार 2 2025 सालातील अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांचा बहुचर्चित चित्रपटाचा रिव्ह्यू। चित्रपटाची कथा जुन्या वळणावरच अडकलेली आहे। पहिल्या भागात जे काही घडलं होतं त्याच गोष्टी दुसऱ्या भागात मोठ्या प्रमाणात रिवाइंड करून दाखवल्या आहेत। फार काही नवीन नाही, काहीही वेगळं नाही। संवादही अनेक ठिकाणी कृत्रिम वाटतात आणि कथा प्रेडिक्टेबल आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडणार आहे हे आपल्याला ओळखू येतं। ज्यात अजय देवगण जस्सीच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसतो, पण यावेळी त्याच्यात ती पूर्वीची ऊर्जा आणि फ्रेशनेस नाही। चेहऱ्यावरचं तीच जुनी भावदर्शकता आहे, पण कंटाळवाणी वाटते। मृणाल ठाकूरची नवी एंट्री असून तिच्या भूमिकेत फारसा दम नाही। तिचा अभिनय सोज्वळ आहे, पण पटकथेला तिची पात्र ठळक दिसत नाहीत। तिला कथानकात फक्त प्रेमाचा कोन दाखवण्यासाठी ठेवलेला आहे अशी भावना येते। साईड कॅरेक्टर्स विनोदासाठी वापरले आहेत, पण ते विनोद बऱ्याच वेळा जबरदस्तीचे आणि विस्कळीत वाटतात। चित्रपटातील गाणी विस्मरणीय आहेत, कोणतंही गाणं थेट मनात ठसत नाही। बॅकग्राऊंड स्कोअर ठीकठाक आहे, फारसा प्रभावी नाही। ॲक्शन सीनमध्ये अतिशयोक्ती आणि अनावश्यक ड्रामा भरलेला आहे। संकलन आणि पटकथा रचना खूपच सैल आणि ताणलेली वाटते। चित्रपटात भरपूर दोष आहेत, जसं की पुनरावृत्तीची आणि कंटाळवाणी कथा। मृणाल ठाकूरच्या अभिनयाचा योग्य वापर केला नाही। विनोद तोडके आणि बिनधास्त नाहीत। ॲक्शन सीनमध्ये नाटकीपणा आणि अतिशयोक्तीपणा वाटतो। गाणी लक्षात राहण्यासारखी नाहीत। एकूणच सन ऑफ सरदार हा चित्रपट आपल्याला काहीच नवीन देत नाही। अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांची जोडी असूनही पटकथेत कमकुवतपणामुळे दोघांनाही संधी मिळत नाही आणि ती आपली खरी क्षमता दाखवू शकत नाहीत। जर तुम्ही मसाला चित्रपटांचा अतिशय मोठे चाहते असाल तर एकदा पाहू शकता, पण चांगल्या सिनेमाची अपेक्षा करत असाल तर हा चित्रपट तुम्हाला निराश करेल। माझं मत हेच आहे की हा चित्रपट तुम्ही बघितला नाही तरी जमेल। मी या चित्रपटाला रेटिंग देईल फक्त 1 स्टार। तुम्ही हा चित्रपट नाही बघितला तरी काहीही होत नाही। तुम्ही याचा OTTवर यायचं वाट बघू शकता आणि तिथे तुम्ही हा चित्रपट घरी बसून एन्जॉय करा। हा चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।